नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू व्हॅलिडेशन कसं करायचं. तर व्हॅलिडेशन म्हणजे काय? तुम्ही इंजिनिअर आहात, तुम्हाला टेक्निकल व्हॅलिडेशन कळतं. मी त्यामध्ये काही जास्त जाणार नाही. व्हॅलिडेशन हे तुम्ही उत्कृष्टरित्या करू शकता. ह्याच्यामध्ये माझा काही सहभाग राहणार नाही. तुम्ही ऑलरेडी एक्सपर्ट आहात. तर व्हॅलिडेशन हे मी पर्स्पेक्टिव्हमध्ये कोणाच्या बघतोय? कस्टमर पर्स्पेक्टिव्हमध्ये मांडतो. हे जे व्हॅलिडेशन असतं की कस्टमरला हे सोल्युशन कसं वाटतं. व्हॅलिडेशन होतं केव्हा? जेव्हा एक फायनल प्रोडक्ट रेडी होतो तेव्हाच ते व्हॅलिडेशन होतं. ओके. पण टेस्ट रन असते ही. ठीक आहे. हे टेस्ट रन असते तेव्हा तुम्हाला हे व्हॅलिडेशन करणं गरजेचं राहतं. प्रोटोटाईप असतील किंवा काही असेल तर तुमच्याकडे फंड असतील तरच हे व्हॅलिडेशन करू शकाल. नाहीतर काय होतं की आपण डायरेक्टली प्रोडक्ट बनवतो आणि मग सेल आउट करतो. मे बी व्हॅलिडेशन करायला आपण मिस आउट करतो. राईट. तर व्हॅलिडेशन कसं करायचं? सिम्पल लॉजिक आहे की तुमचे जे एंड युजर्स आहेत त्यांना ट्रायल बेसिसवर हे यूज करायला द्यायचं की हा असा प्रॉब्लेम आहे आणि हे ह्या स्टेजला आहे आणि ह्यापुढे हे 2-3 सोल्युशन्स येतील किंवा ऑलरेडी फायनल प्रोडक्ट आहे. तुम्हाला कसं वाटतं? काय इम्प्रूव्हमेंट हवं आहे त्याच्यामध्ये किंवा एकदम छान आहे. हे व्हॅलिडेशन होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला व्हॅलिडेशनच नाही झालं तर आपल्याला परत अजून वाटतं की आपलं बाळ तर छान आहे. आपलं इन्व्हेन्शनही छान आहे. करेक्ट आहे. तर थोडासा प्रॉब्लेम होतो. व्हॅलिडेशन झालं की फार छान. आणि व्हॅलिडेशन जेव्हा तुम्ही मार्केट रिसर्च करताय तेव्हा जर तुम्हाला तेव्हाच गोष्टी कळतात. जेव्हा तुम्ही बोलायला लागतात तेव्हा पण ह्या गोष्टी कळू शकतात की बाबा हे प्रॉब्लेम आहे, असं आहे. तेव्हाच तुम्ही जाणून घेऊ शकता जर आम्ही असं सोल्युशन दिलं तर तुम्हाला चालेल का वगैरे, वगैरे, वगैरे. अगोदरच बोलता आलं तर अतिउत्तम. अगोदर जर तुम्ही बोलला नसाल तर परत त्यांना दाखवावं लागेल की आम्ही असा प्रॉब्लेम तुम्ही सांगितला होतात आणि ह्या प्रकारे आपण सोडवणार आहोत किंवा सोडवलेला आहे. तुम्हाला आवडेल का तो घ्यायला प्रोडक्ट? ठीक आहे. एक छोटासा बॅच रन करणं फार गरजेचं आहे. कन्झ्युमर गुड्समध्ये थोडंसं हाईड करून कसं करता येईल ते बघावं लागणार आहे. कारण ह्या स्टेजला व्हॅलिडेशनच्या स्टेजला तुम्ही प्रोडक्ट सेल करणं एक्सपेक्टेड नाही आहे. यावेळेस जर तुम्ही सेल केलं तर तुमची ऑलरेडी नॉवेल्टी आणि पेटंट जे काय करण्याची प्रोसेस आहे ना ती पूर्ण थांबून जाईल इथं. नॉवेल्टी डिस्ट्रॉय होऊन जाईल. तर इथं फक्त व्हॅलिडेशन करायचं. तर व्हॅलिडेशनमध्ये तुम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करू शकता बघा. इंडस्ट्रीमध्ये जाऊन काही लोकं मशिनी ठेवतात. एक यूज करायला सांगतात. चांगली वाटली तर आपण त्याच्यावर काम करू असंही सांगतात. सो तो व्हेरियस मेथड्स आहेत व्हॅलिडेशनचे. सो टेक्निकल व्हॅलिडेशन तुम्ही एक्सपर्ट आहात त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे. पण हे व्हॅलिडेशन आहे कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूचं. तर कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूचं व्हॅलिडेशन करणं बिलकुल विसरू नका. फार गरजेचं आहे. ह्याच्यावरच तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट कशी होणार आहे ते ठरेल. तुमचे इन्कम काय होणार आहे ते ठरणार आहे. आणि हे फक्त पहिल्यांदाच लागणार आहे. जेव्हा तुम्हाला कळतं की हे प्रॉब्लेम आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ जनरेशन ऑफ प्रोडक्ट्सला लागणार नाही. कारण ऑलरेडी तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पीट करताय, तुम्हालाही कळत राहतात त्या गोष्टी डायनॅमिकली. पण जेव्हा तुम्ही फ्रेश सुरू करता, तेव्हा हे थोडंसं गरजेचं राहतं. ठीक आहे. तर व्हॅलिडेशन नक्की करा. कस्टमर्सकडनं करा, एंड युजर्सकडनं करा. तरच तुम्हाला त्याचा प्रॉपर रिव्ह्यू मिळणार आहे की हा बाबा छान झाला आहे प्रोडक्ट, युजलेस आहे किंवा त्याला ऑप्टिमाइज करायचं आहे. जे काय असेल ते. तर व्हॅलिडेशन करून घ्या आणि मगच पुढच्या गोष्टी आपण करायला सुरुवात करूया. जे आहे पेटंटॅबिलिटी सर्च आणि पेटंट फायलिंग. याच्यापुढे आपण ती गोष्ट जाणून घेऊया. पेटंट सर्च कसा करायचा किंवा का करायचा आणि त्यानंतर पेटंट फाईल कसं करायचं. ठीक आहे.